अष्टविनायक हा अष्ट आणि विनायक या दोन शब्दांना जोडून तयार झालेला आहे। अष्ट म्हणजे 8 आणि विनायक म्हणजे गणपती बाप्पा। अष्टविनायकाची तीर्थयात्रा म्हणजे पुणे आणि त्यांच्या आजूबाजूच्या क्षेत्रात वसलेल्या 8 प्राचीन पवित्र गणपतीच्या मंदिराचे दर्शन घेणे हो। या प्रत्येक मंदिराचा स्वतःचा असा एक स्वतंत्र इतिहास आहे आणि त्यासोबतच जोडलेली स्वतःची आख्यायिका आहे। या प्रत्येक मंदिरातील गणेश मूर्तीचे रूप आणि त्यांच्या सोंडेची ठेवण ही एकमेकांपासून भिन्न आहे। असं म्हटलं जातं की ही यात्रा पूर्ण करण्यासाठी 8 गणपतीचे दर्शन घेतल्यावर पुन्हा एकदा पहिल्या गणपतीचे दर्शन घ्यावे लागते। चला तर पाहूयात या यात्रेचा प्रवास। पहिला गणपती मोरेश्वरचा श्री मयुरेश्वर। मोरगावहून हे पुण्याच्या दक्षिण पूर्व दिशेला स्थित आहे। हे पुण्याच्या सासवड जेजुरी मार्गे केवळ 2 तासांच्या अंतरावर आहे। अष्टविनायक यात्रेचा प्रारंभ हा मोरगाव येथील श्री मयुरेश्वराच्या दर्शनाने केला जातो। दुसरा गणपती सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर। मोरगावहून 2 तासाच्या अंतरावर सिद्धटेक येथे श्री सिद्धेश्वर हे मंदिर असून तेथे पोहोचण्यासाठी चौफुला पाटस मार्गे प्रवास करावा लागतो। तिसरा गणपती पालीचा श्री बल्लाळेश्वर। पाली येथे श्री बल्लाळेश्वर हे मंदिर कोकणातील रायगड जिल्ह्यात असून ते पुण्याहून चांदणी चौक पाषाण बालेवाडी महामार्गे 2 तासांच्या अंतरावर आहे। महामार्गावरील खोपोली टोल नाक्याहून यू टर्न घेऊन डावीकडे वळावे आणि लगेचच उजवीकडे पुलाच्या दक्षिणेला इमॅजिका मार्गे पाली हे स्थित आहे। चौथा गणपती महडचा श्री वरदविनायक। पालीपासून 2 तासांच्या अंतरावर खोपोली जवळ इमॅजिका मार्गे या महामार्गावरून उत्तरेकडे सरळ आणि खोपोलीच्या आधी हे मंदिर वसलेले आहे। पाचवा गणपती थेऊरचा श्री चिंतामणी। थेऊर हे पुण्याजवळ आहे। हे मंदिर खोपोली जुना मुंबई पुणे महामार्गे खंडाळाच्या थोडे आधी आहे। थेऊर हे पुणे सोलापूर महामार्गे थोडेसे आडेवाटेवर 1 तासाच्या अंतरावर आहे। सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक। लेण्याद्रीच्या डोंगरावर श्री गिरिजात्मकचे मंदिर आहे। ते नाशिक फाटा चाकण राजगुरू नारायणगाव जुन्नर या मार्गे 2.5 तासांच्या अंतरावर आहे। सातवा गणपती ओझरचा श्री विघ्नेश्वर। हे देव लेणीद्र्यापासून 20 किलोमीटर आणि 45 मिनिटाच्या अंतरावर आहे। आठवा गणपती रांजणगावचा श्री महागणपती। पुणे अहमदनगर मार्गे ओझरापासून 2 तासांवर हे मंदिर स्थित आहे आणि पुन्हा एकदा मोरगावच्या श्री मयुरेश्वराचे दर्शन घेण्याने अष्टविनायक यात्रा ही संपूर्ण होते। 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर। रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन। मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज। लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात। काचबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर। CTR कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे। संपर्क 8888173100। Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.